तर मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये किंवा ज्यावेळेस मेन्सेस येतात त्यावेळेस आपण डोनेशन करू शकतो का? हा खूप जेन्युइन आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे. कारण काही लोक कम्फर्टेबल असतात, काही लोक कम्फर्टेबल नसतात, पण त्याच्यापेक्षा मेडिकली आपण करू शकतो की नाही हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तर तसं पाहिलं तर घरातला कोणी व्यक्ती किडनी, लिव्हर किंवा दुसरे अवयव ज्यावेळेस डोनेट करत असतो, तो स्वतःचा जीव थोडाफार धोक्यात टाकून हिम्मत करून ज्यावेळेस देत असतो आणि त्यावेळेस त्यांना जर बेसिकली असं वाटत असेल की माझ्या मेन्सेसच्या पिरियड्समुळं मी कम्फर्टेबल नाही आहे, तर आपण वाट पाहिलं पाहिजे. पण मेडिकली आपण मेन्सेसमुळं किंवा मेन्स्ट्रुअल पिरियडमुळं आपल्या डोनेशनसाठी कुठलाही अडथळा येत नाही. आणि तसं असेल तर तुम्ही डॉक्टरांना, तुमच्या ट्रान्सप्लांट टीमला तुम्ही सांगा, ते त्याप्रमाणे डिसिजन घेतील. पण मेडिकली मेन्सेस असेल तरी आपण ट्रान्सप्लांटसाठी डोनेशन ही सर्जरी आपण करू शकतो. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत नाहीत.